शिवाजी महाराज की जय। भवानी ठाकरे यांचा महाड मुरमुशी गावात उबाटाला जोरदार धक्का। उबाटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश। मुरमुशी गावातील नागरिकांचा मी चौथ्यांदा निवडून येण्याचा पण पूर्ण झाला। नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य। आमच्या गावाचा विकास रखडला होता, आमचं गाव भूतकाळात चाललं होतं, गावाला वर्तमान काळात आणण्याचं काम भरत शेठच करू शकतात, म्हणून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात पूर्णतः वाताहत झाल्याचं चित्र निर्माण झालं। उबाटाला अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त झालं नाही, त्यामुळे उबाटा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करतायत। त्यातच महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट शिवभक्त आमदार चौथ्यांदा निवडून येत त्यांनी आपल्या मतदारात निवडून येत त्यांनी विक्रम मोडीत काढला आणि त्यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली। राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन व खारजमीन विकास मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या कामांचा धडाका सुरू केला। आता मतदारसंघातील विरोधी पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात दाखल होत असून काल दिनांक 22 फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यातील मुरमुशी मुळगाव मधील उबाटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उबाटाची साथ सोडत नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकास कामांच्या धडाक्यावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी एकनाथ धोंडू पार्टे, मधुकर सहदेव पार्टे, किशोर सहदेव पार्टे, कृष्णा गोपाळ पार्टे, शांताराम भिकू पार्टे, संतोष नारायण पार्टे, पंढरीनाथ विष्णू पार्टे, मुरमुशी मुळगाव उबाटा शाखा प्रमुख हरिश्चंद्र भागोजी पार्टे, पांडुरंग पार्टे, सचिन पार्टे, सुरेश पार्टे, जयराम पार्टे, आत्माराम भिकू पार्टे, सूर्यकांत दगडू उतेकर, रमेश उतेकर, कैलास सीताराम उतेकर, सुभाष सीताराम उतेकर, दत्ताराम रामजी चव्हाण, विराज विलास सलीमकर, तेजस विलास सलीमकर, दिनकर तुकाराम चव्हाण, यशवंत तुकाराम चव्हाण, विक्रम आत्माराम पार्टे, मोहन महादालिंग जंगम, निलेश मोहन जंगम, सुरेश मंगेश जंगम, दिनेश मोहन जंगम, मंगेश दत्ताराम जंगम, सामिश दत्ताराम जंगम, स्वप्नील ओतेकर, ओमकार ओतेकर, अनंत पार्टे, सोपान एकनाथ पार्टे, ज्ञानदेव एकनाथ पार्टे, सागर पार्टे, कल्पेश पार्टे, तुषार पार्टे, अनुराज पार्टे, प्रशांत पार्टे, राजेश पार्टे, देविदास पार्टे, रोहिदास पार्टे, रुपेश पार्टे, किरण चव्हाण, सावलाराम पार्टे, रवी चव्हाण, विठ्ठल पार्टे, सुहास पार्टे, सुधीर पार्टे, तुषार पार्टे, सुभाष पार्टे, अशोक पार्टे, रामचंद्र पार्टे, गंगाराम पार्टे, सुलोचना लक्ष्मण पार्टे, वत्सल एकनाथ पार्टे, बेबी सीताराम पार्टे, रेश्मा कृष्णा पार्टे, कविता शांताराम पार्टे, मालती पंढरीनाथ पार्टे, अंकिता सचिन पार्टे, सुरेखा सुरेश पार्टे, सविता आत्माराम पार्टे, सुजाता सूर्यकांत उतेकर, कविता किशोर पार्टे, सुशीला जयराम पार्टे, चेतनली विश्वास सिलीमकर, सुजाता दत्ताराम चव्हाण, सुलोचना हरिचंद्र पार्टे, मनीषा पांडुरंग पार्टे इत्यादी उबाटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा महाड पोलादपूर मानगावचे शिवभक्त कार्यसम्राट नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विकास कामाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यामुळे अगोदरच विनेरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला ठरला असतानाच या विभागात शिवसेना पक्षाने ठाकरे गटाला जोरदार धक्का देत आपला बालेकिल्ला आणखी मजबूत केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी नामदार भरत गोगावले, शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडे, शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख प्रतिभाताई पवार, युवा सेना महाड तालुका प्रमुख रोहिदास उर्फ पप्या आंबवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, माजी जिल्हा परिषद सदस्य निकिताताई ताठरे, माजी पंचायत समिती सभापती सीताराम कदम, विभाग प्रमुख संजय दळवी, उपविभाग प्रमुख संतोष पवार, विभाग प्रमुख अनंत सावंत, युवा नेते अक्षय उर्फ मुन्ना सकपाळ, संपर्क प्रमुख उस्मानबाई महालदार इत्यादींसह पुणे, मुंबई, अंबरनाथ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलत असताना नामदार भरत शेठ गोगावले यांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला। शिवसेना पक्षात आपलं स्वागत आहे, या पक्षामध्ये कोणताही जुना नवा वाद निर्माण न करता एक दिलानं संपूर्ण ग्रामस्थांनी हातात हात घालून पक्षाच्या संघटनेसाठी आणि विकासासाठी काम करावं। आपणाला लागणारा सर्व विकास निधी आम्ही देण्यास कटिबद्ध आहोत। तर प्रवेशकर्त्याने देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही गेल्या कित्येक वर्ष भूतकाळात गेलो होतो, मात्र नामदार भरत शेठ गोगावले यांचा विकास कामाचा धडाका पाहून आम्हाला वर्तमान काळामध्ये यायचं असल्यानं आणि आमच्या गावाचा विकास सर्वांगीण विकास करायचा असल्यानं आम्ही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत आमच्या गावाचा विकास करून भूतकाळातून वर्तमान काळात यायचा आहे, त्यामुळे आम्ही हा पक्ष प्रवेश करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। विठुरायाला साकडं घातलं होतं की आमचे आमदार साहेब
तुमच्या वेळी येताना नामदार होऊन यावे आणि तुम्ही आता नामदार होऊन आलेला आहात। महाराष्ट्रातील ज्ञात अज्ञात नटकेसरींना जुलमी यवनांच्या राज्यसत्तेविरुद्ध लढायला शिकवले आणि रयतेच्या महामंगल स्वराज्याचा संकल्प ज्यांनी उरातून पेटवला, स्वराज्याच्या संकल्पिका मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होते। हे देखणं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होते। ज्यांचं जीवन म्हणजे हिंदुस्थानावरील जिवंत भाष्य आहे, ज्यांचं वर्णन करताना महाराष्ट्रातील मराठी माणूस थकत नाही, ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करते। शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून ज्यांचा गौरव करण्यात आला, ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। हिंदुत्वाशी इमान राखणारे महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तुम्हीच आहात रायगडच्या भूमीतील तेजाने झळकणारे, तुम्हीच आहात रायगडच्या भूमीतील तेजाने झळकणारे प्रतिभास्कर। परमेश्वरानंतर ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे असे श्रद्धास्थान माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या चरणी नतमस्तक होते। आज या ठिकाणी माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आणि पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मी बोलण्यासाठी उभी आहे। शेठ, तुमचा सत्कार हा तुमच्या कार्यकर्तृत्वाचा, अतुलनीय नेतृत्वाचा आणि सर्वसामान्य जनतेशी असलेल्या ऋणानुबंधनाचा आहे। आयुष्याला जिजाऊन तुम्ही गोरगरिबांचे सोने केले, प्रयत्नांनी आणि कष्टांनी सुखाचे जिने दिले। मातीच्या कणाकणातून तुमच्या कीर्तीचा सुगंध येतो, चरणावरती तुमच्या अजूनही माथा विनम्र होतो। सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीशी, सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीशी। काळजातले दोन शब्द तुमच्या सत्कारासाठी। आज या मुमूर्ष गावातील काही उबाटाची मंडळी हे गेले अनेक वर्ष आमच्या विरोधात इथं काम करत होते। ते त्यांच्या पक्षाचं काम करायचे, आमचे लोक आमच्या पक्षाचं काम करायचं, परंतु त्यांनी पाहिलं, त्यांचा पण होता की भरतशेठ परत चौथ्यांदा निवडून येऊ द्या, मंत्री होऊ द्या, मग आम्ही येऊ। त्याप्रमाणे आज त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि जी त्यांची मनोकामना इच्छा आहे की गावातील काही रस्ते असतील, इतर काही विविध समस्या असतील, त्या परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी आज आम्ही या पांडुरंगाच्या मंदिरासमोर घेतोय आणि त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारण आमच्या गावचा विकास रखडला होता, बरेच वर्ष आमचा गाव जवळजवळ भूतकाळामध्ये चालू लागला होता, पण याचा आम्ही सर्व मुमूर्षी ग्रामस्थ पुढे मुंबई अंबरनाथ मंडळ यांनी सर्व एकत्र बसून विचार विनिमय केला आणि त्यातून जे मंथन निघालं त्यातून आम्ही ठरवलं की याच्या पुढे एक पक्ष, एक गाव, एकजूट या प्रयत्नाने आमची विकास कामं व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेमध्ये गोगावले साहेबांच्या समक्ष प्रवेश केला आहे आणि आमची कामं ही लवकरात लवकर व्हावी या आमचं मनोदय आहे। लवकर करण्यात यावी ही नम्र विनंती।